नमस्कार शिक्षक मित्र आणि मैत्रिणींनो, लर्न इझी विथ कोमल यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक आहे इंग्लिश व्होकॅब्लरी, ज्यामध्ये यंग वन्स ऑफ ॲनिमल्स म्हणजे प्राण्यांची पिल्लू, क्राईज ऑफ ॲनिमल्स म्हणजे आवाज, प्राण्यांचे आवाज, होम्स ऑफ ॲनिमल्स म्हणजे प्राण्यांचे घर. ह्या 3 घटकावर महा TETमध्ये पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीही ठिकाणी खूप प्रश्न विचारलेले आहेत. आज आपण जास्तीत जास्त प्रश्न घेणार आहोत आणि शेवटी ह्या तिन्ही घटकांची एक लिस्ट मी एंडला टाकणार आहे. ती तुम्ही रिव्हिजनसाठी घेऊ शकता, लिहून घेऊ शकता, वाचून घेऊ शकता. ठीक आहे. आपण आज फक्त क्वेश्चन बघणार आहोत. ठीक आहे. चला सुरुवात करूया फास्ट. द क्राय ऑफ डक इज क्वॅक, द क्राय ऑफ पिग इज वॉट. ठीक आहे. त्यांनी आपल्याला विचारलं आहे डक म्हणजे बदकाच्या आवाजाला जर क्वॅक म्हणतात तर डुकराच्या आवाजाला काय म्हणतात. त्याचा आन्सर आहे स्क्वल. ठीक आहे. आपण एक्सप्लेनेशन बघू. आपला आन्सर स्क्वल हे आलं. त्याला विंक असं पण म्हणतात. वॉइंक असा आवाज डुकरांचा येतो. तर बाकीचे जे ऑप्शन होते त्याचं एक्सप्लेनेशन आपण बघणार आहोत. हूट ह्याला हे घोबड्याच्या आवाजाला म्हणतात. ठीक आहे. इथं त्याच्यामुळे चित्र मी ठेवलेलं आहे कारण की तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. कू हे कबुतराच्या, पक्ष्याच्या आवाजाला म्हणतो आपण कू. लिस्प हे कोणतं साऊंड नाही आहे, ॲनिमल साऊंड नाही आहे, तर हे ऑप्शन येतच नाही. तर आपलं उत्तर होतं स्क्वॉल. पुढे द यंग वन ऑफ द डॉग इज पपी, द यंग वन ऑफ हेअर इज वॉट. जर कुत्र्याच्या पिल्ल्याला पप्पी असे म्हणतात तर हेअर म्हणजे सशाच्या पिल्ल्याला काय म्हणतात. त्याचं उत्तर आहे लेव्हरेट. ठीक आहे. आपण एक्सप्लेनेशन बघू. आपलं लेव्हरेट आन्सर आहे सशाच्या पिल्ल्याला लेव्हरेट म्हणतात, बकरीच्या पिल्ल्याला किड म्हणतात, हंसाच्या पिल्ल्याला सिग्नेट म्हणतात आणि घोड्याच्या पिल्ल्याला फॉल असे म्हणतात. इथं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, तुम्ही वाचून घेऊ शकता. ठीक आहे. हे एक्सप्लेनेशन वाचून घ्या. ठीक आहे. नेक्स्ट, द प्लेस वेअर टायगर लिव्स इज कॉल्ड. ज्या ठिकाणी टायगर किंवा वाघ राहतात त्या ठिकाणाला काय म्हणतात. त्या ठिकाणाला लेअर असे म्हणतात. ठीक आहे. उत्तर आहे लेअर. बाकी एक्सप्लेनेशन आपण बघू. आपलं उत्तर आलं लेअर. बाकी ऑप्शन बघू. कॉन्व्हनंट हे जे नन्स असतात त्यांच्या राहण्याच्या ठिकाणाला कॉन्व्हनंट म्हणतात. केनल हे कुत्र्याच्या घराला म्हणतात आणि स्टेबल हे घोड्यांच्या अस्तबलला म्हणतात. ठीक आहे. शॉर्टकट जाणार आहे, ते एक्सप्लेनेशन द्यायची काही गरज नाही, फक्त आपल्याला नावं लक्षात ठेवायची. द यंग वन ऑफ हॉर्स इज कॉल्ड. घोड्याच्या पिल्ल्याला काय म्हणतात. त्याचं उत्तर आहे कॉल्ट. घोड्याच्या पिल्ल्याला कॉल्ट असे म्हणतात. बाकी ऑप्शन आपण बघू. हरणाच्या पिल्ल्याला फॉन असे म्हणतात. आपलं उत्तर आहे हे घोड्याच्या पिल्ल्याला कॉल्ट म्हणतात. कब लक्षात ठेवा, इथं खाली दिलेलं आहे. वाघ, सिंह, अस्वल, कोल्हा या सगळ्यांच्या पिल्ल्याला कब हाच शब्द आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पोर्कलिंग असा शब्द सध्या वापरण्यामध्ये नाही आहे, तो वापरत नाही. आता डुकराच्या पिल्ल्याला पिगलेट असे म्हणतात. ठीक आहे. महत्त्वाचं आहे, तेवढंच आपण लक्षात ठेवूया. तर आपलं उत्तर होतं कॉल्ट. द क्राय ऑफ द आउल्स इज कॉल्ड. घुबडाच्या आवाजाला हूट असे म्हणतात. ठीक आहे. आपण बाकी एक्सप्लेनेशन बघूया. घुबडाच्या आवाजाला हूट म्हणतात. ठीक आहे. त्या ठिकाणी चित्र देण्याचं कारण की ते लक्षात राहील. ठीक आहे. नंतर आहे क्रॉक. जे बेडूक आपण म्हणतो त्याच्या आवाजाला क्रॉक असे म्हणतात. त्याच्यानंतर डुकराच्या आवाजाला ग्रंट असे म्हणतात. आणि स्क्रीम म्हणजे जोरात ओरडणे, चिरकणे, त्याला आपण स्क्रीम म्हणतो. ठीक आहे. उत्तर होतं हूट.
द साऊंड ऑफ हूफ्स इज कॉल्ड. जे हूफ्स असतात, जे घोडे आहेत किंवा गुरं आहेत, त्यांना खुरा असतात, पाया असतात, त्याच्या आवाजाला काय म्हणतात? जे टपटप म्हणून आवाज येतो त्यांच्या हूफ्सचा किंवा खुरांचा, त्या आवाजाला काय म्हणतात? त्या आवाजाला क्लॅटर हा शब्द आहे. ठीक आहे. तर बाकीची एक्सप्लेनेशन आपण बघू. आपलं उत्तर होतं क्लॅटर. ठीक आहे. इथं दिलं शार्प, रॅपिड, टॅपिंग साऊंड. टॅप करणाऱ्या आवाजाला क्लॅटर म्हणतात. ठीक आहे. हूट आपण बघितलं, घुबडाच्या आवाजाला म्हणतात. त्याच्यानंतर क्रॉक पण बघितलं आपण, बेडकाच्या आवाजाला म्हणतात. क्लँग बघा, एक धातू जेव्हा वाजतो त्याच्यातून एक आवाज येतो. ठीक आहे. त्या आवाजाला क्लँग म्हणतात. ठीक आहे. नेक्स्ट, द यंग वन ऑफ ईगल इज कॉल्ड. घुबडाच्या पिल्लाला इगलेट असे म्हणतात. ठीक आहे. चला एक्सप्लेनेशन बाकी ऑप्शनचं बघूया. घुबडाच्या पिल्लाला इगलेट म्हणतात. ठीक आहे. इथे दिलेलं आहे इगलेट म्हणतात. आपलं उत्तर आहे इगलेट. सिग्नेट बघा, इथं दिसतंय तुम्हाला. हंसाच्या पिल्लाला सिग्नेट म्हणतात. ईगल हा स्वतः एक काय म्हणतात, मॅच्युअर अडल्ट बर्डला आपण ईगल म्हणू शकतो. ठीक आहे. तर ईगलच्या पिल्ल्याला ईगल नाही म्हणता येणार, ईगलच्या पिल्ल्याला इगलेट म्हणतात. नंतर इगलिंग नावाचा शब्द नाहीच आहे, तर हे उत्तर पण नाही आहे. तर आपलं उत्तर होतं ईगलच्या पिल्ल्याला इगलेट म्हणतात. द यंग वन ऑफ डिअर म्हणजे हरणाच्या पिल्लाला काय म्हणतात? त्याचा आन्सर आहे फॉन. हरणाच्या पिल्लाला फॉन असे म्हणतात. आपण एक्सप्लेनेशन बघू. मग आपण कॉल्ट बघितलं होतं. घोड्याच्या पिल्ल्याला कॉल्ट म्हणतात, हरणाच्या पिल्ल्याला फॉन म्हणतात. त्याच्यानंतर कब, सिंह, वाघ, कोल्हा, अस्वल यांच्या पिल्ल्यांना कब हा शब्द आहे. नंतर कुत्र्याच्या पिल्ल्याला वेल्प हा सुद्धा शब्द आहे. कुत्र्याच्या पिल्ल्याला पप, पपी किंवा वेल्प हे 3 शब्द लक्षात ठेवायचे आहेत. पुढचा प्रश्न, फिल इन द ब्लँक्स. एप्स, गिब्बर, पिग्स, वॉट. म्हणजे एप्स जेव्हा आपण त्यांना वानर म्हणू शकतो, त्याच्या आवाजाला गिब्बर म्हणतात. तर पिग्सच्या आवाजाला काय म्हणतात? त्याचं उत्तर आहे ग्रंट. डुकराच्या आवाजाला ग्रंट म्हणतात. बघा, इथं तुम्हाला एक्सप्लेनेशन आहे. क्रॉक बेडकाच्या आवाजाला म्हणतात ग्रंट, डुकराच्या आवाजाला म्हणतात ब्लिट, मेंढी किंवा शेळीच्या आवाजाला ब्लिट म्हणतात. आणि स्क्रीम म्हणजे ओरडणे, चिरकणे, मोठ्याने आवाज करणे, त्याला आपण स्क्रीम म्हणतो. ठीक आहे. उत्तर होतं आपलं ग्रंट. पुढे आहे फिल इन द ब्लँक. परत एकदा तसाच प्रश्न आहे. काऊ, काल्फ, डिअर, वॉट. काऊ म्हणजे गाईच्या पिल्ल्याला काल्फ हा शब्द आहे. तर डिअरच्या पिल्ल्याला काय शब्द आहे? फॉन. आपण वरती बघितलं याचं. हरणाच्या पिल्ल्याला फॉन असे म्हणतात. ठीक आहे. इथे थोडं लक्ष द्या. आता इथे जे हे लास्टचे हे 2 ऑप्शन होते ना, फिली आणि कॉल्ट. आता कॉल्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, घोड्याच्या पिल्ल्याला म्हणतात. फिली कशाला म्हणतात? हे सुद्धा घोड्याचंच पिल्लू असतं. पण दोघांमध्ये काय फरक आहे एक्सप्लेनेशनमध्ये सांगते. बघा, फिली अँड कॉल्ट हे दोन्हीसुद्धा घोड्यांची पिल्ले असतात. फिली हे फिमेल हॉर्स असतो आणि कॉल्ट हा मेल हॉर्स असतो. फक्त एवढाच फरक लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर आपण बघितलं डिअर म्हणजे हरणाच्या पिल्ल्याला फॉन असे म्हणतात. त्याच्यानंतर अजून एक ऑप्शन आपलं काय होतं? पोर्कलिंग. तुम्हाला मी आत्ता सांगितलं, डुकराच्या पिल्ल्याला पिगलेट म्हणतात, पोर्कलिंग म्हणत नाही. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. पुढे चूज द ऑड मॅन आउट. गटातनं बसणारा शब्द आपल्याला बघायचा आहे काय आहे. आता स्क्वॅक, नेई आणि ट्रम्पेट हे तिन्ही पण साऊंड आहेत, आवाज आहेत. स्क्वॅक हा बेडकाचा आवाज आहे, ने हा घोड्याचा आवाज आहे,
ट्रम्पेट हा हत्तीचा आवाज आहे, पण बुरो किंवा त्याला काय म्हणतो बिळाला आपण हा शब्द वापरतो जे राहण्याचं ठिकाण आहे. म्हणून बुरो हे गटात न बसणारा शब्द आहे. बाकी स्क्वॅक, ने, ट्रम्पेट हे साऊंड आहेत, म्हणून गटात न बसणारा शब्द हाच असू शकतो. फिल इन द ब्लँक्स. परत एकदा तसाच प्रश्न आहे. लॉयन, कब, फ्रॉग, वॉट. लॉयनच्या म्हणजे सिंहाच्या पिल्ल्याला कब असे म्हणतात, तर फ्रॉगच्या पिल्ल्याला काय म्हणतात? ताडपोल. ठीक आहे. बेडकाच्या पिल्ल्याला ताडपोल असे म्हणतात. जे इथं आन्सर आहे बघा, ताडपोल. नंतर आपण बघितलं आहे कॉल्ट हे आपण घोड्याच्या पिल्ल्याला म्हणतो. लेव्हरेट आपण सश्याच्या पिल्ल्याला म्हणतो. सिग्नेट आपण हंसाच्या पिल्ल्याला म्हणतो. त्याचा आन्सर आहे ताडपोल. फिल इन द ब्लँक्स. द बेस्ट अल्टरनेटिव्ह बघा, बुल्स, पेलो, माईस, वॉट. ठीक आहे. आता इथं परत एकदा व्हॉइसच विचारला आहे, साऊंडच विचारलेला आहे. बुल्स जेव्हा आपण त्याला बैल म्हणू शकतो, त्याच्या आवाजाला बेलो असे म्हणतात, तर माईसच्या आवाजाला काय म्हणतात? ठीक आहे. आपण इकडे बघूया. सगळ्यात पहिले आपण बघणार आहे हिस. हिस हा शब्द किंवा जे साऊंड आहे ते सापासाठी असतो. सापासाठी, सर्पंटसाठी जे आवाज करतात त्याला हिस असे म्हणतात. येल म्हणजे ओरडणे, कोणावर तरी चिरकणे, स्क्रीम करणे, त्यासाठी येल हा शब्द आहे. तर हे ॲनिमल साऊंड नाही आहे. त्याच्यानंतर लो, यालासुद्धा आपण गाईच्या आवाजाला नाही का आपण लो असं म्हणतो, जे हंबरतात त्या आवाजाला इंग्लिशमध्ये लो म्हणतात. आणि स्क्वॅक, माईसच्या आवाजाला स्क्वॅक म्हणतात. उंदरं जे आवाज करतात त्या आवाजाला स्क्वॅक असे म्हणतात. आपला आन्सर येणार स्क्वॅक. ठीक आहे. परत एकदा फिल इन द ब्लँक्स. कॅमल्स, ग्रंट, एलिफंट्स, वॉट. कॅमल्स म्हणजे उंट जे आवाज करतात त्याला ग्रंट म्हणतात. ठीक आहे. तर जे एलिफंट जे आवाज करतात त्याला ट्रम्पेट म्हणतात. ठीक आहे. बघा इथं आत्ताच आपण बेलो हा शब्द बघितला. जे बुल्स जे आवाज करतात त्याला बेलो असे म्हणतात. त्यानंतर कू, पक्ष्याचे आवाज असतात, जसं की कबूतर, डव ह्या प्रकारचे जे पक्षी त्यांच्या आवाजाला कू असे म्हणतात. त्याच्यानंतर ग्राउल म्हणजे त्याला रोर आपण म्हणू शकतो. सिंहाच्या आवाजाला रोर करणं, गर्जना करणं, ते सिंह करतात. त्याच्या आवाजाला ग्राउल हा पण एक शब्द आहे. रोर पण आहे, ग्राउल पण आहे, दोन्ही शब्द लक्षात ठेवायचे. आपला आन्सर आहे ट्रम्पेट. फिल इन द ब्लँक्स. परत एकदा तसा प्रश्न आहे. काऊच्या पिल्ल्याला काल्फ म्हणतात, तर लॉयनच्या पिल्ल्याला कब म्हणतात. ठीक आहे. मी आत्ता वरती सांगितलं होतं लॉयन, टायगर, त्याच्यानंतर बियर आणि फॉक्स ह्या सगळ्यांच्या पिल्ल्याला कब हाच शब्द कॉमन आहे. तर आपण बाकी एक्सप्लेनेशन बघू. इकडे खाली दिलेलं आहे. ठीक आहे. डायरेक्ट सांगते. कॉल्ट ह्याला घोड्याच्या पिल्ल्याला कॉल्ट म्हणतात. सिग्नेट हंसाच्या पिल्ल्याला म्हणतात. लेव्हरेट सश्याच्या पिल्ल्याला म्हणतात. म्हणून आपलं आन्सर आलं कब. एक्सप्लेनेशन वाचू शकता. ठीक आहे. फास्ट जाऊ आपण. द क्राय ऑफ गोट इज कॉल्ड. जे बकरी जे आवाज करते त्याला ब्लीट असे म्हणतात. आपण एक्सप्लेनेशन बघू. ठीक आहे. ग्राउल मी आत्ताच सांगितलं, सिंह जे गर्जना करतात त्याला रोर पण म्हणतात आणि ग्राउल पण म्हणतात. हे दोन्ही शब्द लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर आहे बज. जे कीटक जे आवाज करतात त्या आवाजाला बज असे म्हणतात. त्यानंतर आहे क्रॉक. क्रॉक अ टूल, नॉट ॲन ॲनिमल साऊंड. हे एक वस्तू आहे, टूल आहे. हे कोणतंही ॲनिमलचं साऊंड नाही, तर म्हणून हे पण ऑप्शन आपलं नाही आहे. लास्ट आहे ब्लीट. त्यालाच आपण म्हणतो बकरीच्या आवाजाला. बकरीच्या आवाजाला ब्लीट असे म्हणतात. म्हणून आपलं आन्सर आलं ब्लीट. द यंग वन ऑफ
cat is called kitten, तर the young one of frog is what? म्हणजे मांजरीच्या पिल्ल्याला जर किटन म्हणतात तर बेडकाच्या पिल्ल्याला काय म्हणतात? हा प्रश्न आत्ताच होऊन गेला. त्याचं उत्तर आहे ताडपोल. ठीक आहे, ताडपोल म्हणतात बेडकाच्या पिल्ल्याला. फॉन आपल्याला माहिती आहे हरणाच्या पिल्ल्याला म्हणतात, किड बकऱ्याच्या पिल्ल्याला म्हणतात, सिग्नेट हंसाच्या पिल्ल्याला म्हणतात. म्हणून बेडकाच्या पिल्ल्याला ताडपोल हा शब्द आहे. बघा इथं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. फॉन हरणाचं पिल्लू, किड बकरीचं पिल्लू, सिग्नेट हंसाचं पिल्लू आणि ताडपोल हे बेडकाचं पिल्लू. ठीक आहे, लक्षात ठेवा. परत एकदा फिल इन द ब्लँक. डक, डकलिंग, हेर. बघा डक म्हणजे बदक, बदकाच्या पिल्ल्याला डकलिंग असे म्हणतात. तर हेर म्हणजे सशाच्या पिल्ल्याला काय म्हणतात? लेव्हरेट. हे झालेलं आहे, आत्ताच वरती बघितलं आपण. परत एकदा बाकीचे ऑप्शन. सिग्नेट हंसाचं पिल्लू, ताडपोल हे बेडकाचं पिल्लू, पिगलेट हे डुकराचं पिल्लू आणि लेव्हरेट हे सशाचे पिल्लू. ठीक आहे, एक्सप्लेनेशन बघू शकता. ठीक आहे, वाचून घ्या, पाहून घ्या. नेक्स्ट, मिसमॅच्ड पेअर बघायचे आपल्याला. म्हणजे या ठिकाणी जो गटात बसत नाही, जी जोडी बरोबर नाही आहे त्याला आपल्याला ओळखायचं आहे. आपण ऑप्शन वाचून घेऊया. पॅरट्स, स्क्वल. ठीक आहे. फ्रॉक्स, क्रॉक. आउल्स, हुट. हॉर्सेस, नी. आता तुम्ही हे बघत असाल, हे प्राणी आणि त्यांच्या आवाजांच्या जोड्या दिलेल्या आहेत, पण कोणती जोडी बरोबर आणि कोणती चुकीची हे आपल्याला बघायचं आहे. तर सगळ्यात पहिली जी बरोबर जोडी आहे ती आपण पाहू. फ्रॉक्स, क्रॉक हे बरोबर आहे. ठीक आहे, बेडकाच्या आवाजाला क्रॉक म्हणतात. आउल्स, हुट ही पण जोडी बरोबर आहे. घुबडाच्या आवाजाला हुट असे म्हणतात. हॉर्सेस ने हे पण बरोबर आहे, कारण की घोड्याच्या आवाजाला हाच शब्द आहे. परंतु जे हे दिलेलं आहे पॅरट्स, स्क्वॉल जरा गडबड आहे. पॅरट्सच्या आवाजाला आपण टॉक म्हणतो, कारण की तो बोलतो. ठीक आहे, तर हे आन्सर याचा असू शकत नाही. जे इथं पण आपण बघू शकतो पॅरट्स, स्क्वॉल ही चुकीची जोडी होती, बाकीच्या जोड्या बरोबर होत्या. आता हा जो प्रश्न आहे हा तुमच्यासाठी आहे. आयडेंटिफाय द मिसमॅच पेअर. आता तुम्हाला याच्यामध्ये बघायचं आहे कोणती जोडी ही गटात बसत नाही आणि त्याचा आन्सर कमेंट सेक्शनमध्ये द्यायचं आहे. आयडेंटिफाय द मिसमॅच पेअर. ऑप्शन आहेत बी हाईव्ह, सेकंड आहे बर्ड नेस्ट, नंतर आहे स्पायडर वेब आणि लास्ट आहे कॅट किटन. याच्यामध्ये जी जोडी गटात बसत नाही त्याचं उत्तर द्यायचं आहे कमेंट सेक्शनमध्ये. ठीक आहे, आपला व्हिडिओ इथंच संपलेला आहे. आता मी इथून पुढे तुम्हाला एक लिस्ट देणार आहे. त्याच्यामध्ये यंग वन्स ऑफ ॲनिमल्स, क्राईज ऑफ ॲनिमल्स, होम्स ऑफ ॲनिमल्स याची पूर्ण लिस्ट दिलेली आहे. ती लिस्ट तुम्ही वाचू शकता. पाठ करण्यापेक्षा वाचूनच घ्या, समजून घ्या कोणता शब्द कुठं चालला आहे, कोणतं साऊंड आहे, कोणत्या पिल्लूचं नाव आहे. हे थोडं गोंधळीक प्रकारचे प्रश्न TETमध्ये येऊ शकतात, पण आपल्याला करेक्ट जर आन्सर माहीत असेल, करेक्ट जर शब्द माहीत असेल तर आपण उत्तर काढू शकतो. म्हणून मी तुम्हाला पूर्ण लिस्ट दिलेली आहे, तुम्ही वाचून घ्या. भेटूया परत एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.